नमस्कार मित्रांनो, टी परीक्षेबद्दल अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 28 जून 2026 रोजी टी परीक्षा होणार होती. परंतु महाराष्ट्र राज्यातील भिवंडी येथे टी प्रश्नपत्रिका फुटल्याने आता उद्या होणारी टी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली आहे. सर्व टी उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांनी याबाबतचं प्रकटन देखील प्रसिद्ध केलेले आहे. आता या प्रकटनमध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, ते देखील आपण यापुढे पाहणार आहोत. परंतु अशाच माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला दररोज मिळत राहतील. तर चला लगेचच आपण आपल्या स्क्रीनवर जे प्रकटन जाहीर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या माहिती दिलेल्या आहेत ते लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक जाहीर प्रकटन दिसत असेल. हे प्रकटन पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 27/6 म्हणजे आजच प्रसिद्ध केलेले आहे. आता या परिपत्रकामध्ये म्हणजेच या प्रकटनमध्ये काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत, त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी परीक्षा ही आयोजित करण्यात आलेली होती. परंतु नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे जी काही गोपनीय माहिती मिळालेली होती, त्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे एका इसमाकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीची जून 2026 जी 2026मध्ये म्हणजे आत्ताच उद्या जी परीक्षा होणार होती, या परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा काही भाग हा आढळून आलेला आहे आणि त्यामुळे भिवंडी पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तर आता उद्या होणारी परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच आता पुढे परीक्षा कधी होणार आहे, कशी होणार आहे, याबाबतची सर्व माहिती तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. त्याच ठिकाणी तुम्हाला तुमची ही सर्व माहिती तपासून पाहायची आहे. तर या जाहीर प्रकटनाप्रमाणे उद्या होणारी टी परीक्षा ही रद्द केलेली आहे आणि पुढची परीक्षा कधी होईल हे आपल्याला आता महाराष्ट्र राज्य यांच्या जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. मला अपडेट मिळाल्यावर मी लगेचच तुम्हाला पुढील टी परीक्षा कधी होईल याचं संपूर्ण अपडेट आपल्या या चॅनलवर देणारच आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील. अतिशय महत्त्वाची अशी अपडेट मी तुम्हाला सांगितली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.